जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। आज आपण या ठिकाणी वर्षावा समाप्ती निमित्ताने प्रवचनाला सुरुवात करत आहोत। आपण 4 आर्य सत्यावर प्रवचन घेणार आहोत। 4 आर्य सत्याला अधिक आपण बारकाईनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया। भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर मानवाच्या कल्याणाकरता, मानवाच्या हिताकरता हा धम्म निर्माण केलेला आहे। भगवंतांनी संपूर्ण दुःख मुळापासून नष्ट केलेलं आहे। भगवंतांनी संपूर्ण दुःख मुळापासून नष्ट केलेलं आहे। आता भगवंतांनी दुःख मुळापासून नष्ट केलेलं आहे, तर आपण जाणून घेऊया भगवंतांनी दुःख मुळापासून नष्ट कसं केलं आहे। अगोदर भगवंतांनी सांगितलेलं आहे का जन्म घेणं दुःख आहे। तर हे आपण समजून घेऊया 4 आर्य सत्य। भगवंतांनी दुःख मुळापासून नष्ट कसं केलं आहे यानंतर आपण ते पण समजून घेऊया। जन्म झाल्यानंतर दुःखाला सुरुवात होते। 4 आर्य सत्यामध्ये सांगितलेलं आहे जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे। आता भगवंतांनी सांगितलेलं आहे का जन्म घेणं दुःख आहे। आता जन्म झाला आता काय, तर भगवंतांनी सांगितलेलं आहे जन्म झाल्यानंतर त्या व्यक्तीला मग संस्कारित व्हावं लागते। भगवंतांनी दुःख मुळापासून नष्ट केलं आहे। तो मार्ग आहे निब्बाणाचा मार्ग। जेव्हा तुम्ही धम्माच्या मार्गाने निब्बाण अवस्थेपर्यंत पोचता, निब्बाण अवस्थेपर्यंत शोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अर्हत अवस्था प्राप्त करून जो मनुष्य निब्बाण अवस्थेपर्यंत पोचतो त्याचं संपूर्ण दुःख मुळापासून नष्ट होते। पण भगवंतांनी जाणलेलं आहे का मी हे दुःख मुळापासून नष्ट केलं आहे, पण या भावचक्रामध्ये पडणारे लोक हे दुःख मुळापासून नष्ट करू शकणार नाही, कारण हे जग अज्ञानाने भरलेलं आहे। अज्ञानाने, म्हणून तो म्हटलेलं आहे ना, अविद्या प्रत्यया संखारा। अविद्यापासून संस्कार उत्पन्न होतात। तर भगवंतांनी जाणलेलं आहे हे जग अज्ञानाने भरलेलं आहे। ज्या मार्गाने मी गेलोय परिश्रमाने, तर मी संपूर्ण दुःखाला मुळापासून नष्ट केलेलं आहे। पण ह्या लोकांचं काय, भगवंतांनी या लोकांसाठी अनुकंपा केलेली आहे। भगवंतांनी या लोकांना सुखी करण्याकरता, लोकांचं मंगल करण्याकरता भगवंतांनी जाणलं का ह्या लोकांचं कल्याण करावं लागेल, मंगल करावं लागेल, तर भगवंतांनी यांच्यावर अनुकंपा केली आणि भगवंतांनी या लोकांना सत्य सांगितलं। सत्य काय सांगितलं भगवंतांनी, का जर जन्म झाला, पहिले सांगितलं भगवंतांनी जन्म घेणं दुःख आहे। 12 प्रकारचे दुःख असतात, तर त्यामधलं पहिलं दुःख आहे जातीबी दुःख। जन्म घेणं दुःख आहे।
तर जेव्हा जन्म होतो तेव्हा मनुष्याला 4 आर्य सत्य लागू होतात. 4 आर्य सत्य लागू होतात. लागले 4 आर्य सत्य. जन्म झाला. जगात दुःख आहे हे सत्य आहे. दुःखाला कारण आहे हे सत्य आहे. दुःख दूर करता येते हे सत्य आहे. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, ज्या ज्या मनुष्याला संपूर्णपणे या दुःखातून मुक्त व्हायचं आहे त्याला आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्ग मग ते आहे ना, सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये संपूर्ण धम्म दडलेला आहे. जो मनुष्य या आर्य अष्टांगिक मार्गाला समजून त्या दिशेने वाटचाल करतो, त्याला बारकाईने समजून त्यामध्ये रममाण होऊन त्यामध्ये परिपक्व होतो, तो मनुष्य निब्बाण अवस्था प्राप्त करतो. आता ज्या मनुष्याने निब्बाण अवस्था प्राप्त केली तो दुःखातून मुक्त होतो. पण असं होत नाही. प्रत्येक मनुष्य निब्बाण अवस्थेपर्यंत पोचत नाही. आता मग हे जे मनुष्य मरण पावतात यांचं काय होते? आता मग हे गोष्ट आपल्याला मानावी लागेल. ज्यांना मानायचं आहे ते माना, ज्यांना नाही मानायचं ते नका माना. आपापल्या बुद्धिमत्तेचा खेळ आहे. बुद्धिमत्तेच्या विचारानुसार आपल्याला स्वतंत्रता आहे. ज्यांना पटलं त्यांनी घ्यावं. तर हे गोष्ट मानावी लागेल. ही गोष्ट मानावी लागेल. बुद्ध्यान धम्म ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, बोधिसत्व जेव्हा महामायेच्या स्वप्नामध्ये येतो आणि म्हणतो माझा हा शेवटचा जन्म होत आहे, माझी माता होशील का? म्हटलं मग याचा अर्थ काय होते? का अनेक जन्मापर्यंत बोधिसत्वाने जन्म घेतलेला आहे. बुद्ध होण्याचा शेवटचा जन्म आणि मग दुःखातून मुक्त झालं. क्लिअर? आता जे मनुष्य मृत्यू पावतात हे का सगळे निब्बाण अवस्था प्राप्त करतात का? नाही. जो मनुष्य रागाने, द्वेषाने, ईर्षेने, मोहाने, संशयाने मरण पावतो, दुःखाचे मूळ कारण तृष्णा. तृष्णा काय आहे? तृष्णा आहे राग, द्वेष, ईर्ष्या, मोह, लोभ, संशय. राग, द्वेष, लोभ, मोह या अवस्थेमध्ये राहून जो मनुष्य मरण पावतो याचा वारंवार जन्म होतो. पटलं? जो मनुष्य राग, द्वेष, लोभ, मोह, ईर्षेमध्ये जो मनुष्य मरण पावतो त्याचा वारंवार जन्म होतो. आणि जो मनुष्य निब्बाण अवस्थेमध्ये मरण पावतो त्याचा पुन्हा जन्म होत नाही. आता निब्बाण म्हणजे काय? तर निब्बाण म्हणजे मेल्यावर निब्बाण अवस्था लागत नाही. सामान्य लोकांना निब्बाण लागत नाही. ज्यांच्या फोटोवर निब्बाण लिहिलं असेल त्यांनी काढून टाकावं, तो दोष लागते. जो मनुष्य रागाने, द्वेषाने, ईर्षेने, मोहाने, राग, द्वेष, लोभ, मोहामध्ये मरण पावलेला आहे अशा मनुष्याला निब्बाण शब्द लावू नये. स्पष्ट सांगतो. तर यांना काय लागते? यांना लागतात कालकथित, दिवंगत. कालकथित म्हणजे पडद्याआड गेलेला. आता निब्बाण शब्द फक्त जे मनुष्य निब्बाण अवस्था जिवंतपणे प्राप्त करतात. निब्बाण मेल्यावर प्राप्त होत नाही. निब्बाण अवस्था जिवंतपणामध्ये प्राप्त करण्याची अवस्था आहे. निब्बाण अवस्था जिवंतपणे प्राप्त होते. आणि जो मनुष्य जिवंतपणामध्ये निब्बाण अवस्था प्राप्त करतो त्याला परिनिब्बाण म्हणतात. जेव्हा तो शरीर त्यागतो तेव्हा त्याला परिनिब्बाण शब्द लागतो. आणि भगवान बुद्ध महान होते, महाकारुणिक होते, म्हणून त्यांना महापरिनिब्बाण शब्द लागतो. झालं क्लिअर? तर जे मनुष्य राग, द्वेष, लोभ, मोह यामध्ये मरण पावतात त्यांचा वारंवार जन्म होतो.
वारंवार जन्म होतो, वारंवार जन्म होतो आणि ते वारंवार दुःखामध्ये पडत राहतात. म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो, हा मनुष्य जन्म फार पवित्र आहे. याला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून घेतलं पाहिजे. फार कुशल कर्माच्या बळाने हा मनुष्य जन्म मनुष्याला प्राप्त होतो आणि ज्यांना हा जन्म प्राप्त होतो त्या मनुष्याला या जीवनामध्ये फार कुशल कर्म करावे लागतात. बारीक बारीक क्षणाला कुशल कर्म करावे लागतात. क्षणाला कुशल कर्म करावे लागतात. प्रत्येक क्षणाला कुशल कर्म करावे लागतात. प्रत्येक दिवसाला कुशल कर्म करावे लागतात. हप्त्याला, महिन्याला आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुशल कर्म करावे लागतात. आणि जो मनुष्य कुशल कर्मामध्ये पारंगत होतो त्याला सद्गती लाभते, सद्गती. आणि मग तो पुन्हा जन्म घेईल तर तो मनुष्य याच्यामध्ये जन्म घेतो आणि चांगल्याच्यात जन्म घेतो. मग त्याला तो निब्बाणाच्या दिशेकडे वाटचाल करायला जन्म घेतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता बऱ्याच जणांना काय वाटते, काय होते, काही आहेच तर नाही. असं नहीं है. ये मूर्ख लोग हैं जिनको ये समझ में नहीं आता धम्म. ज्यांना असं वाटायचं काय होते म्हणून तर हे ना काही भीतीच नाही आहे ना, म्हणून तर हे आईवडिलाची सेवा करत नाही, अपमान करतात, त्रास देतात. यांना ह्या धम्मातल्या बारकाया माहीत नाही आहे. ज्यांना ह्या बारकाया समजल्या ते लोक धम्मामध्ये रममान होऊन ते धम्माच्या दिशेने वाटचाल करून चांगलं कार्य करतात, कुशल कर्म करतात आणि आपल्या सर्वांचं सेवा करून, आईवडिलांची सेवा करून ते आपले चांगले नागरिक, चांगला मुलगा म्हणून दाखवतात. तर म्हणून आपण हा जो धम्माचा मार्ग आहे याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अधिक यामध्ये जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही, तर जेव्हा त्यांना ह्या बारकाव्या कळत नाही तेव्हा तो चुकीच्या दिशेकडे वाटचाल करत राहतो. आणि जेव्हा तो चुकीच्या दिशेकडे वाटचाल करतो तेव्हा तो मनुष्य दुःखामध्ये पडतो. आणि जेव्हा दुःखामध्ये पडतो तेव्हा त्याला काहीच सुचत नाही, काहीच कळत नाही. आणि जेव्हा त्याला काहीच कळत नाही मग तो पस्तावतो. नाही तर बघा तुम्ही, आपण पहिले समजत होतो का बा हा अनपढ आहे म्हणून दुःखी आहे, शाळा शिकला नाही म्हणून दुःखी आहे. आता तर बरेच लोक शिकलेले आहेत, खूप शिकलेले आहेत, तरी पण ते दुःखी का आहे, का दुःखी आहे याचा आपण विचार केला पाहिजे. कारण त्यांना धम्मातल्या बारकाव्या कळलेल्या नाही. जेव्हा धम्मातल्या बारकाव्या कळत नाही, जेव्हा धम्माला आपण समजून घेत नाही ते मनुष्य दुःखामध्ये वारंवार पडत राहतात. आणि जेव्हा दुःखामध्ये वारंवार पडत राहतात तेव्हा त्या मनुष्याच्या जीवनामध्ये वारंवार दुःख येत राहते. तर वारंवार दुःख का येते, मनुष्य वारंवार जन्म का ग्रहण करतो? कारण ते मनुष्य रागामध्ये मरण पावतात म्हणून जन्म घेतात. जे मनुष्य द्वेषामध्ये मरण पावतात म्हणून जन्म घेतात. लोभामध्ये मरण पावतात म्हणून जन्म घेतात. आणि मोहामध्ये मरण पावतात म्हणून जन्म घेतात. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह हे त्यागलं पाहिजे. आणि हे त्यागण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण हे त्यागतो तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या दिशेने धम्मामध्ये पकलो आहो अशी त्याची आपल्याला जाणीव होते. आता आपण म्हणतो का बाबासाहेब बोधिसत्व आहेत. आता बाबासाहेब बोधिसत्वाच्या अवस्थेमध्ये त्यांचं महाप्रयाण झालं, त्यांना महापरिनिब्बाण लागत नाही. बाबासाहेबांचं महाप्रयाण झालेलं आहे आणि महाप्रयाणमध्ये आणि बाबासाहेब बोधिसत्वाच्या अवस्थेमध्ये गेले.
तर बाबासाहेबांचा अधिकही जन्म होईल आणि बाबासाहेब जेव्हा बुद्धाच्या अवस्थेपर्यंत पोचतील, बोधिसत्व हा बुद्धाच्या रेसमध्ये असतो, बोधिसत्व हा बुद्धाच्या रेसमध्ये असतो आणि जेव्हा मनुष्य बोधिसत्व होतो तो बुद्धाच्या याच्यामध्ये वाटचाल करतो आणि जेव्हा बोधिसत्व वारंवार बोधिसत्वाच्या अवस्थेमध्ये जन्म घेतो तेव्हा बोधिसत्व येणाऱ्या काळातले मैत्रेय बुद्ध आहेत. तर या जगामध्ये जे जे बोधिसत्व आहेत ते सर्व मैत्रेय बुद्धाच्या रेसमध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे मैत्रेय बुद्ध येणार त्यामध्ये बाबासाहेबसुद्धा आहेत. तर आता त्यांचं ते जे कुशल कर्माचा साठा, धम्माचं बल आणि त्या धम्माच्या जेवढ्याही पायऱ्या आहेत त्या संपूर्ण पायऱ्या चढून जेव्हा बोधिसत्व त्या बुद्धाच्या अवस्थेपर्यंत पोचले तेव्हा येणाऱ्या काळामध्ये बुद्ध जन्माला येतात. आता बुद्ध केव्हा जन्माला येतात? बुद्ध तेव्हाच जन्माला येतात जेव्हा या मनुष्य लोकामध्ये, या मनुष्याच्या भवचक्रामध्ये जेव्हा भयंकर दुःख येते, भयंकर नासोडा होतो, भयंकर हानी होते, भयंकर हिंसा होते, संपूर्ण मनुष्य प्राणी हे दुःखामध्ये पडतात आणि कुठला त्यांना मार्ग सापडत नाही, तेव्हा बोधिसत्वाच्या या पृथ्वीवर जन्म होतो आणि मग तो बोधिसत्व बुद्ध अवस्थेपर्यंत पोचून ह्या लोकांचं कल्याण करतो, ह्या लोकांचं मंगल करतो आणि त्यांना धम्म सांगतो, त्यांना धम्माचा मार्ग सांगतो. आणि जेव्हा बोधिसत्व बुद्धांपर्यंत पोचतात, जेव्हा बुद्ध येतात तेव्हा ते मैत्री सांगणारे बुद्ध येणार आहे. आता मैत्री, कारण आता जे होऊ राहिलं या जगामध्ये दोन देश आपसामध्ये भांडून राहिले. काहून भांडून राहिले? अनपढ आहे का? शिकलेले आहेत ना. जे देश आपसामध्ये भांडून राहिले ते फार शिकलेले आहेत, तरीसुद्धा ते आपसामध्ये भांडून राहिले. का भांडत आहेत? कारण भगवंतांनी म्हटलेलं आहे, हे जग एक अंधार कोठडी, ह्या जगातला मी एक कैदी. आता या जगामध्ये जे जे लोक कैदी आहेत ते दुःखी आहे. काय आहेत? दुःखी. ते कितीही शिकले तरी दुःखी आहेच. कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये अज्ञानी आहेत, कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये दुःखी आहे, म्हणून आपसामध्ये भांडतात. का भांडतात? दुःखाचे मूळ कारण तृष्णा. तृष्णा आहे ना, जमिनीची तृष्णा, संपत्तीची तृष्णा, धर्माची तृष्णा, जातीची तृष्णा, विविध कारणाची तृष्णा आहे. आणि त्या विविध कारणाच्या तृष्णेमुळे हे दोन मनुष्य, दोन देश, दोन समाज, दोन जाती, दोन धर्म, विविध जाती आपसामध्ये भांडत राहतात, आपसामध्ये भांडत राहतात. का भांडतात? कारण भयंकर अज्ञान आहे, खूप अज्ञान आहे. तुम्ही कितीही शिकले तरी तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, कल्याण करायचं असेल, मंगल करायचं असेल तर भगवान बुद्धांच्या धम्माशिवाय मार्ग नाही. हा मार्ग अनेक वर्षे अगोदर एका देशाने स्वीकारला, तेव्हापासून त्या देशामध्ये युद्ध झालं नाही. तो कोणता देश आहे? तो देश आहे जापान. जापानमध्ये अमेरिकेचं आणि जापानचं युद्ध झालं होतं, माहीत आहे? हिरोशिमा नागासाकीमध्ये बॉम्ब पडलेला होता, तिथं खूप मोठा खड्डा पडला असा आणि काही क्षणामध्ये तिथं 50,000च्या वर लोक मरण पावली. का मरण पावली? बॉम्ब पडला म्हणून मरण पावली. युद्ध केलं ना, आपसामध्ये युद्ध केलं, राग द्वेष लोभ मोहाने युद्ध केलं आणि युद्ध केलं, मरण पावले. आता मरण पावले तर मग काय? त्यांना आठवले मग बुद्ध. कोणाला? जापानला. आपल्यालाच थांबावं लागेल. जापाननं मग शांती प्रस्थापित केली, भगवान बुद्धांचा मार्ग आठवला आणि भगवान बुद्धांच्या मार्गाला आठवून त्यांनी शांती प्रस्थापित केली आणि शांती प्रस्थापित करून
आपल्या जीवनाला सुरुवात केली, जगण्याला सुरुवात केली. आणि जेव्हा जगण्याला सुरुवात केली तेव्हा त्यांनी ठरवलं का आता युद्ध करायचं नाही, आता आपण आपलं जीवन भगवंताच्या मार्गाने चांगलं जगून आपण आपलं जीवन जगायचं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी आपला व्यवसाय एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवला तर आज जपानची प्रत्येक वस्तू पुऱ्या जगामध्ये पसरलेली आहे. मोबाईल असेल, फ्रीज असेल, AC असेल, जेवढे इलेक्ट्रॉनिक ॲटम आहे प्रत्येक वस्तूमध्ये काही जपानची कुठली ना कुठली वस्तू आहे, स्किट आहे, IC आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. तर जपाननं आपला व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगामध्ये वाढवला आणि जगातली 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था झाला, जगातली 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था. तर असा हा जपान त्या धम्माच्या दिशेने वाटचाल करून त्या लोकांनी फार प्रगती केली. म्हणून हाच संदेश आज या निमित्तानं मी आपल्याला देत आहेत. या भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत, विविध जाती आहेत. तर यांनी आपसामध्ये मैत्रीने व्यवहार केला पाहिजे, मैत्रीने राहिलं पाहिजे. आपसामधला राग, द्वेष, लोभ, मोह हा नष्ट केला पाहिजे. तेव्हाच तुम्ही आपल्या जीवनामध्ये सुखाने हे जीवन कंठित करू शकता. आता हा जन्म होय, मनुष्य हा जीवनामध्ये कैदी आहे, म्हणून तो वारंवार दुःखामध्ये पडतो. जर मनुष्य जन्म झालेला आहे आणि पुन्हा जर या दुःखामध्ये पडायचं नसेल तर प्रत्येक मनुष्याने धम्माच्या मार्गाने निब्बाण अवस्था प्राप्त केली पाहिजे. आणि जेव्हा मनुष्य निब्बाण अवस्था प्राप्त करतो तो कायमस्वरूपी या दुःखातून मुक्त होतो. तर ज्यांना दुःखातून मुक्त व्हायचं आहे त्यांनी निब्बाण अवस्था प्राप्त करा. ज्यांना दुःखातून मुक्त व्हायचं नाही तो मनुष्य वारंवार जन्मग्रहण करतो, वारंवार जन्मग्रहण करतो, वारंवार जन्मग्रहण करतो. आता या देशामध्ये विविध जाती धर्म आहेत. यांचे आपसामध्ये भांडणं का होतात, कुठल्या कारणानं होतात? त्यांचं कारण एकच आहे, भेदभाव, तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह. काय आहे आपसामध्ये यांचं भांडणं व्हायचं कारण? राग, द्वेष, लोभ, मोह तर आहे, भेदभाव तर आहे. पण याला सविस्तर सांगू इच्छितो. जेव्हा हे आपसामध्ये असे व्यवहार करतात तेव्हा यांचं एकच कारण आहे का स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ समजतात. मी श्रेष्ठ आहे, तो कनिष्ठ आहे. आम्ही भारी आहोत, तो हलका आहे. मी हलका आहे, तो भारी आहे. असा भेदभाव आपसामध्ये असल्यामुळं हे लोक आपसामध्ये दुःखामध्ये पडत राहतात आणि हे भांडणाला कारणीभूत ठरतात. आता आपण याला बौद्ध धर्म म्हणतो. भगवान बुद्धांनी धर्म बनवलेला नाही, भगवान बुद्धांनी धम्म तयार केलेला आहे. धम्माचा अपभ्रंश धर्म शब्द आहे. धम्म म्हणजे विचार, धम्म म्हणजे तत्त्वज्ञान, धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला, धम्म म्हणजे माणसाला माणूस बनण्याची कला, धम्म म्हणजे माणसाला माणूसपण शिकवणारी हे एक तत्त्वज्ञान आहे. आणि भगवंतांनी धम्म तयार केलेला आहे, धर्म नाही. म्हणून आपण हा धम्म प्रत्येक मनुष्य मात्राला वाटला पाहिजे. प्रत्येक मनुष्य मात्रांपर्यंत हा धम्म आपण पोचवला पाहिजे. ज्या ज्या मनुष्य मात्रांपर्यंत आपण हा धम्म पोचवू त्या त्या मनुष्य मात्रांचं कल्याण होईल, मंगल होईल. आणि जो जो मनुष्य मात्र या जीवनामध्ये या धम्माला जाणून आपलं कल्याण आणि मंगल करेल तो तो मनुष्य निब्बाणाच्या अवस्थेपर्यंत पोचेल आणि दुःखातून मुक्त होईल.
म्हणून आपण सर्वांनी ह्या जातीला नष्ट केलं पाहिजे. जाती हे जाती आपसामध्ये मनुष्याच्या भेदभाव निर्माण करतात. तर मनुष्य प्राण्याने जे आज बुद्धिजीवी वर्ग आहे, जो आज शिकलेला समाज आहे, यांनी या जाती नष्ट करण्याकडे वाटचाल केली पाहिजे. जेव्हा ह्या जाती नष्ट होतील तेव्हा हे लोक धम्माकडे वळतील, आणि जेव्हा हे लोक धम्माकडे वळतील तेव्हाच या जगामध्ये शांती प्रस्थापित होईल. आणि जे मनुष्य धम्मामध्ये वळतात, धम्माच्या दिशेने वाटचाल करतात, तेच लोक बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांचं मिशन प्रामाणिकपणे करू शकतात. जे लोक धम्मामध्ये पकत नाही ते बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांचं मिशन करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं कार्य करण्यासाठी, बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करण्यासाठी, बाबासाहेबांचं कार्याला गती देण्यासाठी आपण सर्वांनी या धम्मामध्ये पकलं पाहिजे. या धम्मामध्ये पकलं पाहिजे. जो समाज भगवान बुद्धांचा ऐकतो, आता भगवान बुद्ध तर फार दूरची गोष्ट आहे, जो समाज भगवान बुद्धांचा ऐकतो तो निब्बाण अवस्था प्राप्त करायच्या दिशेने वाटचाल करतो. आणि जो समाज बाबासाहेबांचा ऐकतो तो या जीवनामध्ये सद्गतीला प्राप्त होतो, आणि तो बाबासाहेबांचं कार्य पूर्ण करून संपूर्ण समाज, संपूर्ण देश, संपूर्ण जग सुखी बनवतो. आणि म्हणून या जगाला सुखी बनवण्यासाठी, या जगातील प्रत्येक मनुष्य प्राण्याला सुखी बनवण्यासाठी प्रत्येक मनुष्याने ज्याला ज्याला धम्माची जाणीव आहे, जो जो धम्माला जाणतो, समजण्याचा प्रयत्न करतो, त्याने धम्मामध्ये वाटचाल करून, धम्मामध्ये पकून, धम्म समजून त्यांनी या जगाला सुखी बनवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांनी या जगाला धम्ममय बनवण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी प्रामाणिकपणा आपल्या जीवनामध्ये बाळगावा. आणि जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा बाळगतो तोच धम्माचं कार्य करू शकतो. नाहीतर धम्माच्या नावानं पोटं भरणारे भरपूर आहेत. काय द्या म्हणते धम्मदान, धम्माच्या नावावर जमा करायचं आणि घर भरायचं, त्याला दोष लागतो. म्हणून धम्माचा पैसा धम्माच्या कार्यासाठी वापरला गेला पाहिजे. धम्माचा पैसा स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या हिताकरता वापरता कामा नये, त्यानं दोष लागते. मी प्रामाणिकपणे सांगू राहिलो. पटलं तर घ्या बापा, नाही तर सोडून द्या. म्हणून सांगतो, धम्माचा पैसा धम्माच्या कार्यासाठी वापरला गेला पाहिजे. आणि तुम्हाला ज्या मनुष्य प्राण्याला आपलं जीवन कंठित करायचं आहे, त्यासाठी भगवंतांनी चांगल्या जीवन पद्धतीमध्ये कार्यकारण भावाच्यानुसार आपले कर्म करा, फळं कमवा, चांगल्या मार्गाने पैसा कमवा आणि आपलं चांगलं जीवन कंठित करा आणि धम्मालाही दान द्या. पण धम्माच्या मार्गाने मिळवलेला पैसा हा धम्माच्याच कार्याला लावा, धम्माच्याच कामासाठी लावा. तेव्हाच आपल्याला त्यापासून सुख प्राप्त होते. आणि जे मनुष्य धम्मामध्ये रममान होतात, धम्मामध्ये पकतात, धम्माच्या दिशेने वाटचाल होतात, तेच खरे या जीवनामध्ये सुखी होतात आणि त्याच लोकांचं कल्याण आणि मंगल होते. आणि म्हणून मी अशी आशा बाळगतो का आपण सर्वांनी धम्माच्या दिशेने वाटचाल करून स्वतःही सुखी व्हावं आणि इतरांनाही सुखी करावं, स्वतःचंही मंगल करावं आणि इतरांचंही मंगल करावं, स्वतःलाही धम्माचा लाभ करून घ्यावा आणि इतरांनाही धम्माचा लाभ करून द्यावा. जेव्हा जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या प्रती मैत्री बाळगतो, सर्वांच्या कल्याणाची कामना करतो, तोच मनुष्य खरा धम्मवान समजावा. आणि जो मनुष्य इतरांचा राग, द्वेष, लोभ, मोह ठेवून जगतो, तो मनुष्य धम्मामध्ये पकलेला नाही आहे, तो रोगी आहे. आणि म्हणून रोग नष्ट करा आणि आपल्या मनामध्ये मैत्री उत्पन्न करा, शांती उत्पन्न करा, करुणा उत्पन्न करा. सर्वांच्या विषयी
सर्व मनुष्य प्राण्यांविषयी आपल्या मनामध्ये मैत्री भावना उत्पन्न करून आपलं जीवन सुखी बनवा. इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.